मी डॉक्टर पृथ्वी गाडे, ऑर्थोपेडिक सर्जन एनसी मध्ये काम करतो. आणि आता आपण डिस्कस करूया की आपलं स्पाइन हेल्थ वरती. बघा, आपलं स्पाइन बनलेलं आहे वर्टिब्रेजने. 33 वर्टिब्रे असतात आणि हर एक वर्टिब्रेमध्ये एक डिस्क असते, त्यालाच आपण मणके बोलतो. आणि हर एक मणक्यांमध्ये एक गादी असते. आता वरची 6-7 मणके फ्री आहेत मानेतली, आणि ते मधली जी 12 मणके आहेत ती रिब्समुळे कनेक्टेड आहेत. मग सहसा त्या मणक्यांमध्ये त्रास होत नाही. आणि खालचे मणके एक फ्री आहेत, कारण आपल्या पोटात दुसरं काही हार्ड नाहीये, तर सगळं स्ट्रेस ह्या मणक्यांवर येतो. तर आपला रुटीन जो जॉब असतो, आपण लॉंग सिटिंग, त्याच्यामुळे काय होतं, एकतर आपले मसल्स वीक असतात, आपण रेग्युलर एक्सरसाइज नाही करत आहे, म्हणून मसल वीक असल्यामुळे सगळं टेन्शन या डिस्कवर आणि बोन्सवर येतं, आणि ते डिस्कमुळे नस दाबली जाते आणि पाय दुखतात. आणि दुसरं एक आहे की मानेमध्ये आता आपलं स्क्रीनवरती खूप वर्क असतं. आजकाल स्क्रीन शिवाय काय होतच नाही. तर स्क्रीनवरती आपली नजर एका ठिकाणी ठेवण्यासाठी आपण मानेचे मसल वापरतो, आणि मसल फटीग झाल्यामुळे मग डिस्कवर ताण येतो. आणि डिस्कवर ताण आलं की डिस्क स्लिप डिस्क सारखं किंवा डिजनरेशन स्टार्ट होतं. जर आता कोणाला याचे त्रास असतील, किंवा स्लीप डिस्क असेल, किंवा डिजनरेटेड डिस्क असेल, किंवा सायटिका असेल, किंवा हातामध्ये मुंग्या येत असतील, किंवा मानेमध्ये त्रास असेल, तर यू कॅन कम एनसी मध्ये येऊन त्याची ट्रीटमेंट नॉन सर्जिकल. आम्ही काय मेडिसिन, इंजेक्शन, सर्जरीची आणि हॉस्पिटलायझेशनची पण गरज नाही. आपण नॉन सर्जिकल ॲक्सियल डिकॉम्प्रेशनच्या पद्धतीने आपण डिकॉम्प्रेशन करून, मसल स्टिम्युलेशन्स करून स्पाइन हेल्थ वाढवू शकतो. आणि किंवा भविष्यात पण असा काही त्रास होणार पण नाही याची पण आपण तुम्हाला माहिती देऊ आणि काळजी पण घेऊ. या ॲक्सियल डिकॉम्प्रेशनमुळे आपली जी स्लीप डिस्क आहे ती रिग्रेस होऊ शकते, आणि आपले ओरिजिनल पोझिशन आणि नर्व डिकम्प्रेशन होऊन आपला आजार बरा होऊ शकतो. कॉल ॲट एनसी 900-4726-844.